नमस्कार. नॉलेज दर्शन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी एक अगदी छोटेसे भाषण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली, प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली, साऱ्या भारतामध्ये हो तिने कीर्ती गाजवली. सूर्याप्रमाणे तेज असणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझे क्रांतिज्योती सावित्रीस, नमन माझे क्रांतिज्योती सावित्रीस. अहो आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. नमस्कार, मी परिणिती क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त भाषण करणार आहे. तरी आपण शांततेने ऐकावे ही नम्र विनंती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी शिक्षणाचा रस्ता तयार केला. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. अशा थोर स्त्रीचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते हा विचार भारतीय समाजात पेरणाऱ्या सावित्रीबाई, मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्रीबाई, दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या सावित्रीबाई, स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई. त्या काळी स्त्रियांनी शिकणे म्हणजे एक प्रकारचे पाप मानले जायचे. मुलींनी शिक्षण घेणे हे पाप आहे असा कर्मठांचा भ्रम होता. अशा रूढी परंपरेने ग्रासलेल्या सामाजिक वातावरणात महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली. महात्मा फुलेंना कळले होते की स्त्री शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांनी 1848 साली पुणे येथे बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या कार्यात समर्थपणे सावित्रीबाईंनी साथ दिली. सावित्रीबाई स्वतः शिक्षिका म्हणून शाळेत शिकवित होत्या, परंतु त्यावेळच्या कर्मठांना हे मान्य नव्हते, म्हणून ते त्यांना त्रास देऊ लागले. कधी शिवीगाळ करायचे तर कधी शाळेला जात असताना सावित्रीबाईंच्या अंगावर शेण, चिखल व दगडांचा मारा करायचे. तरीही सावित्रीबाईंनी निमूटपणे सर्व त्रास सहन करून आपले कार्य चालूच ठेवले. एकदा तर कहरच झाला. सावित्रीबाई शाळेला जात असताना एक धटिंग त्यांच्या पुढे आला व म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? तुला तुझी अब्रू प्यारी आहे का ते शिक्षण? सावित्रीबाईंचा क्रोध अनावर झाला. क्षणात त्यांनी दुर्गेचे रूप घेतले व त्या धटिंगाला एक चपराक लगावली. सावित्रीबाईंनी मारलेली ती जोरात आवाजात झालेली चपराक त्या सर्वांनाच एक इशारा होता की स्त्री ही फक्त अबला नाही, तर ती कठीण प्रसंगी दुर्गेचं रूपही घेऊ शकते. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी जर खरंच त्या त्रासाला कंटाळून त्यांचे कार्य थांबवले असते तर आज आपण जे शिक्षण घेत आहोत, आज जी स्त्रियांची प्रगती होत आहे ती झाली असती का? आज स्त्रिया वैमानिक आहेत, डॉक्टर आहेत, शिक्षिका आहेत, ड्रायव्हर आहेत, अशा कितीतरी सन्मानाच्या पदावर त्या कार्यरत आहेत. साक्षर व्हा, निर्भर व्हा, साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश सावित्रीबाईंनी आपल्याला दिला. त्यामुळे खरे वैभव, आनंद व आपली प्रगती
ही वैभव लक्ष्मीच्या व्रतांमध्ये नाही, तर ज्ञानाचे वैभव प्राप्त करण्यात आहे. खरे तर वैभव लक्ष्मीचे पुस्तकसुद्धा आपल्याला सावित्रीबाईमुळेच वाचता येते, हे विसरून चालणार नाही. स्त्री शिक्षणाचा तुझा पहिला मान, स्त्री शिक्षणाचा तुझा पहिला मान, तुझ्यामुळेच मिळाला आज स्त्रियांना आत्मसन्मान, आज स्त्रियांना आत्मसन्मान. अशा या महान स्त्रीला व त्यांच्या कार्याला मी कोटी कोटी वंदन करते. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.